दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शहीद तुकाराम ओंबळेंच्या भावाने केली आहे। अशोक ओंबळे यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। पाहूयात। तैमूर राणा प्रकरण सध्या गाजतंय आणि त्यांना भारतात सुद्धा आणलं जातंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर तुकाराम ओंबळे जे 26/11च्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक त्यांनी रोल केला होता आणि या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचे तुकाराम ओंबळेंचे भाऊ आपल्याबरोबर आहेत। या सगळ्या केसमध्ये जवळपास दिसून येत होतं की हेडली यांची साक्ष झाली होती। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सगळ्या या संबंधित प्रकरणामधल्या मुंबईतल्या ज्या घटना घडल्या होत्या त्यावेळेस सगळ्या लोकांच्या सुनावणी जबाब झाले होते। आता या सगळ्या प्रकरणामध्ये पडद्याच्या मागे ज्याने आंतरराष्ट्रीय कट रचला या माणसाला इथं आरोपीला आणलं जातंय। आता तुमची मागणी कशा स्वरूपामध्ये आहे? निश्चितपणे 26/11चा हमला आपल्याला सर्वांनाच परिचित आहे की ती एक भयानक रात्र होती 26/11ची। पाकिस्तानने जो खतरनाक टेररिस्ट हमला जो मुंबईवरती केलेला त्यामध्ये अनेक आपले निरपराध लोक मारले गेले, अनेक आपले जवान पोलीस बांधव त्याच्यामध्ये शहीद झाले आणि पाकिस्तानचा खरा चेहरा म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडून देण्याचं काम केलं। पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं काम केलं आणि त्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेला बराचसा वेळ गेला, कसाबला फाशी होण्यासाठी बराचसा विलंब गेला। पण आता या गेल्या 16.5 वर्षामध्ये पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आलेला आहे। त्या 26/11च्या हमल्याचा मास्टर माइंड जो हेडली होता तो आता अमेरिकेला सजा काढतोय। दुसरा त्याचा साथीदार आणि त्याच्यामध्ये फार ज्यानं त्याला साथ दिली हेडलीला, सगळ्या रेकी वगैरे केला, नकाशे बनवले त्या हल्ल्याच्या वेळचे, तर तो तैमूर राणा आज भारतात येतोय। त्याला लवकरात लवकर जाहीर म्हणजे अगदी जास्तीत जास्त त्रास देऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता एक चर्चा अशी की हे न्यायालयीन प्रक्रिया परत एकदा चालेल, त्याचे प्रकृतीचं कारण आहे त्यामुळे अजून त्याला दीर्घ कालावधी लागेल। नाही, निश्चितपणे मी तीच गोष्ट सांगतोय तुम्हाला की आता 16.5 वर्षामध्ये तैमूर राणा असेल, हेडली असेल, कसाब असेल, पाकिस्तानचा जे पूर्ण षडयंत्र होतं ते आता समोर आलेलं आहे 16.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यामुळे कसलीही कारण आता शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला निश्चितपणे वेळ जातो। जो कसाबच्या वेळेस गेला, पण कसाबच्या वेळेस आपण सगळ्यांनी ते ॲग्री केलं, त्याला बिर्याणी घातली वगैरे सगळं काय ठीक होतं कारण त्यावेळी आपल्याला पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता। पण ते सगळं आता सिद्ध झालंय ना आणि त्याच्यामुळे याच्या बाबतीत तसं होता कामा नये, याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।